मी रेश्मा. मी एका कॉलेजमध्ये सफाई कामगाराचे काम करते आणि त्या कॉलेजमध्ये माझा नवरा देखील काम करत होता. आम्ही दोघेही एकत्र काम करायचो. आमचं कुटुंब तसं सुखी होतं. मला 2 मुली होत्या आणि 1 मुलगा. आम्ही असे 5 जण घरात राहत असायचो. आमचे सासू सासरे हे गावी असायचे. कामाच्या निमित्ताने आम्ही शहरात आलो होतो. आमचं स्वतःचं घर देखील नव्हतं. आम्ही लवकरच घर घेणार होतो. परंतु माझा नवरा मात्र माझ्यावरती खूपच प्रेम करायचा आणि माझ्यासाठी तो खूप कष्ट देखील करायचा. हे पाहूनच मी त्याच्यासोबतच काम करू लागले होते. आम्ही एकमेकांनी मिळून काम करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मी ज्या ठिकाणी काम करायचे त्या ठिकाणी माझ्या नवऱ्याला पाहून मला खूपच वाईट वाटायचं, कारण आम्ही तिथे सफाई कामगाराचे काम करायचो आणि तिथे बरेच मोठमोठे शिक्षक देखील काम करायचे. म्हणून मला खूप वाईट वाटायचं, कारण ते येताच माझ्या नवऱ्याला म्हणजे विकासला काहीही बोलायचे. या गोष्टीचा मला खूप राग यायचा. बायकोसाठी आपला नवरा हा सर्वात श्रेष्ठ माणूस असतो. तोच तिच्यासाठी पूर्ण आयुष्य असतो. सर्व जग म्हटलं तरी चालेल. मात्र एक दिवशी काय झालं, जिना साफ करत असताना एका शिक्षकाने मला हळूच हात लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे माझ्या मागून येऊन माझ्या मागच्या भागावरती हात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मी लगेच ओळखलं आणि मी मागे वळून पाहिलं. मी म्हणाले, सर हे काय करताय? तेव्हा त्यांनी सांगितलं की चुकून माझा हात लागला. मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली. माझा नवरा म्हणाला, अगं, तो शिक्षक खूपच लंपट आहे, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस आणि त्याच्यापासून लांबच राहायचं. 2 दिवसांनी कॉलेजच्या प्रिन्सिपलने आम्हा दोघांनाही बोलावून घेतलं. तिथेच तो शिक्षकही होता. त्यांनी मला विचारलं, रेश्मा, तू नीट काम करत नाहीस अशी तक्रार आली आहे. मी लगेच ओळखलं की याच शिक्षकाने काहीतरी केलं आहे. मी मात्र काहीच बोलले नाही. पण आता मी त्याच्या विरोधात काहीतरी करण्याचा विचार केला. दुसऱ्या दिवशी मी त्या शिक्षकांना थांबवलं आणि म्हणाले, सर, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणाला, काय बोलायचं? मी त्याला म्हणाले, दुपारी मला बाथरूमजवळ भेटा. तो माझ्याकडे पाहून हसला आणि निघून गेला. दुपार झाली आणि मी बाथरूमच्या इथे पुढे असणारा वरांडा साफ करत होते. तेवढ्यात तो आला आणि बाथरूममध्ये गेला. जाताना त्याने मला बाथरूममध्ये ये असं खुणावलं. मी झाडू तिथेच टाकला आणि बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये गेल्यानंतर त्याने लगेचच मला भिंतीवरती दाबण्याचा प्रयत्न केला. माझ्या मानेवर चुंबन घेऊ लागला, माझ्या ओठांनाही चाव लागला. मला काही बोलायचं तेवढ्यातच त्याने माझ्याशी या गोष्टी करायला सुरुवात केली. मी त्याला ढकलून देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, सर, हे काय करताय? तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही शिक्षक आहात ना, तुम्हाला बायको आहे की नाही? तेव्हा तो म्हणाला, मला बायको आहे, पण तू मला बाथरूममध्ये कशाला बोलावलं? आता नको नाटकं करूस, असं म्हणत त्याने तिथेच माझं डोकं भिंतीवर दाबण्याचा प्रयत्न केला आणि मागून माझी साडी वर केली. माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात मी त्याला जोराचा धक्का दिला आणि बाहेर आले. बाहेर येताच माझ्या नवऱ्याने मला पाहिलं. मी माझ्या नवऱ्याच्या गळ्यात पडले आणि रडू लागले. नवरा म्हणाला, काय झालं? तेवढ्यातच तो शिक्षक सुद्धा बाहेर आला. माझा नवरा त्याच्या अंगावर गेला. दोघांची हाणामारी सुरू झाली. तेवढ्यात कॉलेजचा प्रिन्सिपल आला. त्याने विचारलं, हे काय चाललंय? सर्व गोष्टी समजल्या आणि त्याने लगेचच पोलिसांना बोलावलं. त्या शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. खरं तर त्या शिक्षकाला आता शिक्षा झाली आहे. त्याची नोकरी देखील गेली आहे. मला त्याच्या बाबतीत एवढंच करायचं नव्हतं. फक्त मला त्याला समजावून सांगायचं होतं की तुमच्या बायकोसोबत जर कुणी असं काही करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कसं वाटेल? पण हे सांगण्याच्या आधीच त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी त्यातून कसाबसा निसटले आणि वाचले. माझा नवरा कायम माझ्यासोबत राहिला. तो माझ्यासाठी राजाच होता आणि मी त्याची राणी होते. मात्र तो शिक्षक हा स्वभावाने खूपच लंपट निघाला. सर्वच असे असतात असं नाही, पण काही जणांना या गोष्टी समजत नाहीत. प्रिन्सिपल आणि सर्वांनी ही गोष्ट पाहिल्यामुळे त्याच्यासोबत वाईट झालं. मलाही वाईट वाटलं, पण त्याच्या नशिबातच ते होतं. आता नोकरीही गेली आणि शिक्षाही झाली. त्यामुळे माझ्यासोबत वागताना बाकीचे देखील खूप जपून वागतात. माझी काही चूक नव्हती. माझ्यासोबत घडलेला हा प्रसंग मी तुम्हाला सांगितला. तुम्हीही अशा प्रसंगातून जात असाल तर सावध राहा आणि अशा गोष्टींना बळी पडू नका. प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूया तशाच एका नवीन कथेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.